स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या म्हणजे 24 जूनच्या भागात काव्या चहा घेऊन जीवाला द्यायला जाते, तेव्हा जीवाच्या रूम मध्ये तिला त्यांचा तुटलेला हँडमोल्ड दिसतो आणि आता जीवा या थराला गेलाय की त्याने आमचा हँडमोल्ड तोडला असं मनात म्हणते। तेवढ्यात जीवा तिथे येतो आणि काव्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करतो, पण काव्या चहा टेबलवर ठेवून निघून जाते। तिकडे मालिनी आपल्या रूम मध्ये जाते आणि विक्रमने केलेला पसारा आवरत असते। तितक्यात फोनवर बोलत बोलत रूमच्या बाहेर पार्थ येतो, तेव्हा मालिनी त्याला विचारते की तू असा बाहेर का फेऱ्या मारतोयस? तर पार्थ म्हणतो की काव्या रूम मध्ये अभ्यास करते, तिला डिस्टर्ब नको व्हायला म्हणून मी बाहेर मीटिंग करत होतो। त्यानंतर ते दोघेही काव्याबद्दल बोलत असतात, तेव्हा मालिनी पार्थला म्हणते की काव्यामधला बदल मला दिसतोय, पण तो असा अचानक कसा झाला? तेव्हा पार्थ म्हणतो ते माहिती नाही, पण कालपासून खूप जोमाने अभ्यासाला लागले आहेत त्या। त्यानंतर मालिनी म्हणते की काव्या जेव्हा फार्म हाऊसवर जायला निघाली तेव्हा अगदी उत्साहात होती, तिथून परतल्यावर एकदम शांत झाली, अचानक वटपौर्णिमेची पूजा करायला सुद्धा तयार झाली आणि आता अभ्यासाला पण लागली। काव्यात होणारे बदल चांगलेच आहेत, पण मला आश्चर्य सुद्धा वाटतंय, सहसा अचानक होणारे बदल ही एका मोठ्या वादळाची चाहूल असू शकते। त्यानंतर पार्थ सुद्धा विचार करायला लागतो आणि पार्थ मालिनीला म्हणतो की तू निश्चिंत राहा, आपल्या सर्वांना काळजी वाटेल असं काहीही काव्या वागणार नाही। दुसरीकडे जीवा नंदिनी सोबत बोलण्याचा प्रयत्न करतो, पण नंदिनी मात्र त्याच्याशी बोलत नाही। तेव्हा नंदिनी काय झालं आहे, तू कालपासून माझ्याशी बोलत नाहीयेस असं जीवा म्हणतो। तेव्हा नंदिनी तिथून निघून जाऊ लागते, पण जीवा तिला अडवतो आणि प्लीज माझ्याशी बोल, तुझ्या मनात जे आहे ते बोल माझ्याशी, मी रागवणार नाही आणि चिडणार सुद्धा नाही, पण प्लीज माझ्याशी बोल असं जीवा म्हणतो। तेव्हा नंदिनी तुम्हाला डिवोर्स हवाय का असं विचारते। हे ऐकून जीवाला धक्काच बसतो। तिकडे पार्थ रूम मध्ये येतो तर त्याला काव्या दिसत नाही आणि कपाटात तिचं सामान सुद्धा नसतं। दुसरीकडे नंदिनी जीवाला शपथ घालते आणि उत्तर द्यायला सांगते आणि पुढे म्हणते की फक्त त्या मुलीला विसरता यावं म्हणून तुम्ही माझ्याशी लग्न केलं, पण वस्तुस्थिती ही आहे की तुम्ही त्या मुलीला विसरला नाही आहात आणि त्यामुळे आपल्या लग्नाचा पायाच ढासळतोय। आणि जर असंच असेल तर एकत्र तरी कशाला राहायचं? लग्न झाल्यापासून मला एकदाही नाही वाटलं की तुम्ही माझ्यासोबत सुखी आहात। तुम्हाला पश्चाताप होतोय का जीवा? फक्त एकदा सांगा की हो नंदिनी, दे मला डिवोर्स, मी माझा भूतकाळ नाही सोडू शकत, मी मोकळा करीन तुम्हाला, मी स्वतः तुमच्या डोक्यावर अक्षता टाकीन, फक्त एकदा प्रामाणिकपणे मला सांगा की तुम्हाला डिवोर्स हवाय। तितक्यात मालिनी नंदिनीला हाक मारते। तिथे खाली सगळे काव्याला शोधत असतात, तर मालिनी काव्यावर चिडते। तिकडे काव्या तिच्या माहेरी जाते तर काव्या कोणाला न सांगता आली म्हणून तिची आई चिडते आणि तू सगळ्यांना कळवून यायला हवं होतंस असं म्हणते। मालिकेच्या आगामी भागात मालिनी नंदिनीला विचारते की तू असं न सांगता घर सोडून जाशील का? तेव्हा मी नीट सांगून जाईन असं नंदिनी म्हणते। तर जीवा पार्थला विचारतो की तुला काव्याचा राग नाही आला का? तेव्हा पार्थ म्हणतो की एकदा एखाद्या माणसाबद्दल फिलिंग्स वाटायला लागल्या की त्यांच्या वागण्याचा काहीच त्रास होत नाही। हे ऐकून जीवाला धक्का बसतो। तेव्हा खरंच पार्थ काव्याच्या प्रेमात पडतोय का? काव्या पुन्हा घरी परत येईल का? मालिकेत पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम, दररोज संध्याकाळी 7 वाजता फक्त स्टार प्रवाहावर। मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज।